श्री स्वामी समर्थ. काळजाचा ठोका चुकवणारा गुरुजींचा इशारा. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. ब्रह्मांडात अशा काही हालचाली सुरू झाल्या आहेत ज्या तुमच्या कणाकणांत भीती आणि उत्सुकता एकाच वेळी निर्माण करतील. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या नशिबात एक असा महासंग्राम सुरू होणार आहे ज्याची पुसटची कल्पनाही तुम्हाला नसेल. ग्रहांची ही युती केवळ नशीब बदलणारी नाही, तर ती तुमच्या अस्तित्वाचा पाया हलवून टाकणारी ठरेल. तुमच्या भविष्यात आता अशा घटनांची मालिका सुरू होत आहे जिथे एकीकडे संघर्षाचा वणवा पेटणार आहे, तर दुसरीकडे कर्मांचा हिशोब करणारा शनिदेव आपला न्यायनिवाडा सुरू करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आजूबाजूच्या हवेत आता एक गूढ सस्पेन्स भरलेला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या अगदी जवळ वावरणारा एखादा चेहरा जो तुमच्याशी गोड बोलतो, तोच तुमच्या विनाशाचा सापळा रचत असू शकतो. या प्रदीर्घ काळोख्या रात्रीनंतर येणारी पहाट इतकी तेजस्वी असेल की जग तुमच्याकडे पाहतच राहील, पण त्या पहाटेपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला एका अंतिम युद्धातून जावे लागेल. हे युद्ध तलवारींचे नाही, तर तुमच्या संयमाचे, धैर्याचे आणि तुमच्या आत्मसन्मानाचे असेल. येणारे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींचे हे शब्द काळीज चिरणारे असले तरी त्यात एक मोठी आशा दडलेली आहे. वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या कुंडलीत अनेक वर्षांनंतरचा सर्वात दुर्मिळ योग जुळून येत आहे. एकीकडे छुप्या शत्रूची भीती आणि दुसरीकडे अचानक मिळणाऱ्या अफाट यशाची उत्सुकता, अशा कात्रीत तुम्ही अडकणार आहात. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने या संकटातून मार्ग काढण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे. तुमचे अश्रू आता हास्यात बदलणार आहेत की हे संकट आणखी गडद होणार, हे तुमच्या पुढील काही दिवसांच्या निर्णयावर अवलंबून असेल. सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात थरारक प्रवास आता सुरू झाला आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि भाग्योदयाचा उदय वर्षाचे शेवट होण्याआधी नक्की कसा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही मोठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून जो संघर्षाचा डोंगर उभा होता, तो आता कोसळण्याची वेळ आली आहे. गुरुजींच्या मते तुम्ही आजवर जे अपमान सहन केले, ज्या रात्री रडून काढल्या आणि ज्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले नाही, त्या सर्व संघर्षाचा हिशोब आता चुकता होणार आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या नशिबात असा बदल घडेल की तुमचे विरोधक, जे तुम्हाला संपवण्याची स्वप्ने पाहत होते, तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील. तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत होण्याचा हा काळ आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही स्वभावाने हळवे आहात, पण आता वेळ आली आहे तुमच्यातील आक्रमकतेला योग्य दिशा देण्याची. गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे लोक आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. निसर्गाचे चक्र असे काही फिरणार आहे की तुम्हाला त्रास देणाऱ्यांना स्वतःच्या कृत्यांचा पश्चाताप होईल आणि ते तुमच्यासमोर गुडघे टेकतील. या काळात तुम्हाला मानसिकरित्या खंबीर राहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, जुन्या जखमा कुरवाळत बसण्यापेक्षा नवीन संधींकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांचा आणि विचारांचा अध्याय कायमचा बंद होणार आहे. हा केवळ एका वर्षाचा शेवट नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या तेजस्वी युगाची सुरुवात आहे. गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवा, तुमच्या विजयाची गाथा आता लिहिली जात आहे. मेष राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही आजवर जे सोसले आहे त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता यशाच्या रूपात तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरातील आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण अचानक बदलायला सुरुवात होईल. लोक तुमच्या मताला किंमत देऊ लागतील. हा संघर्षाचा अंत तुम्हाला एका नवीन उंचीवर घेऊन जाणारा ठरेल, जिथे तुम्हाला अडवणारे कोणीही नसेल. मेष राशीच्या जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे, कारण प्रत्यक्ष शनिदेव तुमच्या कुंडलीत न्यायाधीशाच्या भूमिकेत बसले आहेत. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत आणि त्यांनी आता तुमच्या कर्मांची वही उघडली आहे. गुरुजींच्या मते ज्या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी तुमचे पैसे बुडवले किंवा तुमच्या प्रतिमेला तडा दिला, त्या प्रत्येकाला आता शनिदेवाच्या वक्र दृष्टीचा सामना करावा लागणार आहे. या न्यायाचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुमचे कोर्ट कचेरीचे वाद प्रलंबित असतील किंवा वडिलोपार्जित संपत्तीत अडथळे असतील, तर हे वर्ष संपण्यापूर्वी शनिदेवाच्या कृपेने निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुमची रखडलेली कामे अचानक वेगाने पूर्ण होतील. ज्या कामात तुम्ही आजवर अपयशी ठरला होतात, तिथे आता नशिबाची साथ मिळाल्याने तुम्हाला यश मिळेल. पण सावधान, मेष राशीच्या जातकांनो, शनिदेवाचा हा न्याय जितका गोड आहे तितकाच तो शिस्तप्रियही आहे. गुरुजींनी इशारा दिला आहे की या काळात तुम्ही कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कोणाचे नुकसान करू नका.
जर तुम्ही प्रामाणिक असाल तर शनिदेव तुम्हाला एवढे देतील की तुमच्या 7 पिढ्यांनाही ते कमी पडणार नाही. ही केवळ भविष्यवाणी नाही तर कर्माचे ते चक्र आहे जे आता तुमच्या बाजूने फिरू लागले आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला असे अनुभव येतील जे चमत्कारिक वाटू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, शनिदेवाचा हा न्याय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचे नवीन दरवाजे उघडणारा ठरेल. तुमचे शत्रू ताशच्या पत्त्यांसारखे विखुरले जातील आणि तुम्ही एखाद्या राजासारखे उभे राहाल. या दैवी न्यायावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर अढळ श्रद्धा ठेवा, कारण आता तुमच्यावर अन्याय होण्याची वेळ संपली आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत धक्कादायक रहस्याचा उलगडा केला आहे. येत्या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात एका गूढ व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जी तुमच्या बंद नशिबाचे टाळे उघडणारी किल्ली ठरेल. ही व्यक्ती कदाचित एखादा जुना मित्र, नवीन मार्गदर्शक किंवा अनोळखी सल्लागार असू शकते. पण त्याचवेळी गुरुजींनी एक भयावह इशाराही दिला आहे. तुमच्या अगदी जवळ तुमच्याच वर्तुळात एक असा विभीषण लपलेला आहे, जो बाहेरून तुमचा हितचिंतक असल्याचा आव आणतो, पण आतून तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचत आहे. या गूढ व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी गुरुजींनी काही विशेष संकेत दिले आहेत. ही व्यक्ती तुमच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात अचानक क्रांती घडवून आणेल. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तुमच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढेल. पण लक्षात ठेवा, जशी जशी तुमची प्रगती होईल तसतसा तुमच्या जवळच्या शत्रूचा जळफळाट वाढणार आहे. हा तोच व्यक्ती आहे जो तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतो आणि तुमच्या गुप्त गोष्टींचा वापर करून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधतोय. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे वर्ष संपण्यापूर्वी शनिदेवाच्या न्यायामुळे या छुप्या शत्रूचा मुखवटा गळून पडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा खरा शत्रू कोणी बाहेरचा नसून तुमचाच एखादा अत्यंत जवळचा आणि विश्वासू व्यक्ती आहे, तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण हे सत्य समोर येणे तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत हा नकारात्मक अडथळा तुमच्या आयुष्यातून दूर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचे पूर्ण यश प्राप्त होणार नाही. ही वेळ भावनिक होण्याची नाही, तर सावध होऊन त्या व्यक्तीला ओळखून आपल्यापासून दूर करण्याची आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की निसर्ग आता तुम्हाला संकेत देऊ लागला आहे. तुमच्या स्वप्नांत किंवा तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडतील ज्या तुम्हाला त्या गूढ व्यक्तीकडे घेऊन जातील आणि छुप्या शत्रूपासून सावध करतील. येत्या 48 तासांत तुमच्यासमोर काही अशी सत्ये येतील जी पाहून तुमचा तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या रहस्याचा उलगडा झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा मार्ग कायमचा मोकळा होईल आणि तुम्ही विजयाच्या दिशेने झेप घ्याल. स्वामींच्या आशीर्वादाने हा शत्रू आता बेनकाब होणारच. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आर्थिक विवंचनांचा काळ आता कायमचा संपणार आहे, कारण गुरुजींनी एक असा अमोघ तोडगा सांगितला आहे जो साक्षात लक्ष्मीला तुमच्या दारी खेचून आणेल. अनेक दिवसांपासून डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, व्यवसायातील मंदी किंवा हाताशी आलेला पैसा टिकत नसल्याची समस्या आता दूर होईल. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी निसर्गातील सर्वात पवित्र वस्तू म्हणजेच पिवळी हळद आणि चांदीचे नाणे यांचा चमत्कारी संगम तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुमच्यासाठी कुबेराचे भांडार उघडल्यासारखा परिणाम देईल. हा तोडगा करण्यासाठी गुरुजींनी एक विशेष वेळ सांगितली आहे. मेष राशीच्या जातकांनो, रात्री सकाळचे 9:11 शुभमुहूर्तावर हळदीचा एक छोटा अखंड तुकडा आणि शक्य असल्यास एक चांदीचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. हळद ही गुरुग्रहाचे आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे, जी तुमच्या आयुष्यातील दरिद्रतेचा नाश करेल. पण हा उपाय करताना गुरुजींनी एक अत्यंत कडक अट घातली आहे, ती म्हणजे गोपनीयता. तुम्ही हा उपाय करत आहात हे तुमच्या घरातील व्यक्तींशिवाय इतर कोणालाही कळू देऊ नका, अन्यथा त्याची शक्ती क्षीण होऊ शकते. यशाचा दुसरा मोठा मंत्र म्हणजे तुमची शांतता. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुम्हाला गोपनीयतेची शपथ घ्यायला सांगितली आहे. तुमच्या आगामी योजना, तुम्हाला होणारा धनलाभ किंवा तुमच्या नवीन प्रकल्पांची माहिती जोपर्यंत ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणालाही सांगू नका. तुमची हीच सवय तुमच्या प्रगतीला लागणारी नजर रोखण्याचे काम करेल. अनेकदा तुमची कामे शेवटच्या क्षणी का बिघडतात? कारण तुम्ही ती पूर्ण होण्याआधीच लोकांसमोर जाहीर करता. आता तुमची शांतताच शत्रूच्या मनात धडकी भरवणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमचे पुढचे पाऊल काय असेल हे कोणालाही कळू देऊ नका. तुमची गुपिते जेवढी खोल गाडली जातील तेवढे तुमचे यश मोठे आणि निर्विघ्न असेल. जेव्हा तुम्ही हळदीचा हा उपाय कराल आणि त्याच वेळी आपल्या योजना गुप्त ठेवाल, तेव्हा अवघ्या 7 दिवसांत तुम्हाला बदलाचे वारे अनुभवायला मिळतील. अचानक येणारा धनलाभ आणि रखडलेली कामे मार्गी लागल्याने तुमची प्रगती पाहून जग थक्क होईल.
हा काळ संयमाचा आणि गुप्त शक्तीचा आहे, जो तुम्हाला वर्षाच्या शेवटपर्यंत एखाद्या राजासारखे वैभव प्राप्त करून देईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता तुमच्या आयुष्यातील सर्वात दैवी आणि शक्तिशाली अशा पुढील 40 दिवसांच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. हे वर्ष संपताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करतानाचे हे 40 दिवस तुमच्यासाठी महासुवर्णकाळ ठरणार आहेत. ग्रहांची अशी स्थिती 100 वर्षांनंतर निर्माण झाली आहे, जिथे तुमचे नशीब पालटण्यासाठी ब्रह्मांड स्वतः सक्रिय झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संकटांनी तुम्हाला घेरले होते, ती सर्व संकटे या 40 दिवसांत कापूर जळावा तशी नष्ट होतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील शून्यातून विश्व निर्माण करण्याचा काळ आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, या 40 दिवसांत तुम्हाला निसर्गाकडून वारंवार काही संकेत मिळतील. कधी अचानक जुन्या मित्राचा फोन येईल, तर कधी रखडलेले सरकारी काम स्वतःहून मार्गी लागेल. गुरुजींचा सल्ला आहे की या काळात रोज सकाळी अंघोळ झाल्यावर हनुमान चालीसा वाचा आणि पूर्ण निष्ठेने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुमची ही भक्ती तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल, ज्यामुळे शत्रूची कोणतीही वाईट नजर किंवा करणीबाधा तुमचे काहीही बिघडू शकणार नाही. या वर्षाचा शेवट तुमच्यासाठी केवळ आनंदाचा नाही, तर अफाट विजयाचा आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि भाग्योदयाचा उदय वर्षाचे शेवट होण्याआधी नक्की कसा होणार आहे, हे आता तुम्ही जाणून घेतले आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही मोठी भविष्यवाणी तुमच्यासाठी एका नवीन आयुष्याची नांदी ठरणार आहे. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर नाही. तुमचे प्रामाणिक कष्ट आणि आजवर सहन केलेले दुःख आता यशाच्या महासागरात विरघळून जाणार आहे. हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेला हा एक मदतीचा हात आहे, जो तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची ही हाक थेट ब्रह्मांडात पोचवेल आणि दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. जय श्री स्वामी समर्थ.